विधान भवनामध्ये झालेल्या मारहाणी प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे। मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। या मारहाण प्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले या दोघांनाही पोलिसांनी अटक केली। रात्री उशिरा नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। रात्रीच दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। काही वेळातच या दोघांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते काल विधान भवनाच्या परिसरातच गेटच्या आतमध्ये भिडले आणि त्यावेळची ही काही दृश्य। रात्री उशिरा मात्र पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय, नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले। रात्रीच या दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। काल जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकात भिडले। विधान भवनाच्या लॉबीमध्येच हा सगळा राडा झाला। मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। विधान भवनात झालेल्या मारहाणी प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे। दोघांना ताब्यात घेतलंय। नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले यांना रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या संदर्भात आतापर्यंतचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडनं। उदय, काय आतापर्यंत झालंय? कारण हा व्हिडिओ समोर आलाय, अनेकांनी त्यावरती टीका केली आहे, निंदा केली आहे या प्रकाराची, आणि यामध्ये दोघांना ज्यांना ताब्यात घेण्यात आलंय त्यांची काय पार्श्वभूमी, ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय? आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख आणि भाजपचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले या दोघांनी काल जे विधिमंडळामध्ये विधान भवनाच्या कोर्टमध्ये त्यांनी हाणामारी केलेली आहे, त्या प्रकारानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेले। काल त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव विधान भवनातील एका स्वतंत्र खोलीमध्ये, वेगवेगळ्या खोलीमध्ये त्यांना बंद करण्यात आलं होतं। त्यानंतर काल रात्री त्यांना पोलिसांच्या व्हॅनमधून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं। मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात चौकशी सुरू आहे। सर्वात आधी त्यांची वैद्यकीय चाचणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे आणि मरीन ड्राईव्ह पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहे। मात्र यावरून खूप मोठा राजकीय वाद जे आहे चिखलते देखील सुरू झाले असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। एकूणच विधान भवन म्हणजे विधिमंडळाच्या आवारामध्ये अशा प्रकारची घटना घडणं, लोकशाहीच्या मंदिरामध्ये अशा प्रकारची घटना घडणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये कुठल्याही प्रकारे न बसणार आहे, त्याचा सर्वच पक्षांनी निषेध केलेला आहे। मात्र कुठेतरी राजकीय काटमारीमध्ये विधिमंडळाची जी एकूण प्रतिमा आहे ती मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे सुरक्षा रक्षक जे आहेत ते अधिक सतर्क झालेले, अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी राज्य सरकार देखील पाऊल उचलत आहे। त्याचबरोबर काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे की या संदर्भात अहवाल मागितला आहे। आज तो अहवाल त्यांच्याकडे प्राप्त होणार आहे आणि आज कारवाईची घोषणा देखील अधिवेशनातील सभागृहामध्ये होणार आहे। बिलकुल उदय, धन्यवाद या माहितीसाठी। महत्वाची बातमी बघूयात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मीरा भाईंदर दौऱ्यावरती आहेत। मीरा भाईंदरमध्ये मराठी अमराठीच्या मुद्द्यावरनं चांगलाच वाद पेटला होता। काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केली होती, त्यामुळे अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेच्या विरोधात मोर्चा काढला। त्यानंतर परप्रांतीयांच्या वाढत्या दादागिरीच्या विरोधात मराठी माणसांनी जोरदार विरोध केला आणि मोर्चा काढला। या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, तर मनसैनिकांसह आंदोलकांची धरपकड सुद्धा झाली होती। नंतर या मोर्चाला परवानगी देण्यात आली। यावेळी हजारो मराठी नागरिक मोर्चात सहभागी सुद्धा झाले। याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मीरा भाईंदर दौरा आहे। मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे। त्यामुळे राज ठाकरेंची मीरा भाईंदरमध्ये आज तोफ धडाडणार आहे। ठाकरे उद्या मीरा रोड मध्ये येत आहे आणि या मीरा रोड मध्ये त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे। मी आपल्याला दाखवतो की हे जे जोधपूर स्वीट नमकीन आहे याच ठिकाणी मराठीचा अपमान झाला होता। हेच ते शॉप आहे, हेच ते दुकान आहे आणि याच दुकानामध्ये मराठी बोलणार नाही, इथे मराठी चालणार नाही असं म्हणणाऱ्या परप्रांतीयाला मनसैनिकांनी त्याचा शोध दिलेला। आपण जर पाहिलं या ठिकाणी संपूर्ण जो परिसर आहे पूर्ण भगवामय झालेला आहे आणि या ठिकाणी अनेक झेंडे आणि बॅनर्स लावलेले आलेले आहे आणि मनसेचा नव्हे तर या ठिकाणी राज ठाकरे येणार, त्यामुळे सगळ्यांमध्ये चैतन्य आहे आणि संपूर्ण जो परिसर आहे भगवामय झालेला आहे। माझ्यासोबत मनसेचे संदीप राणे सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारे तयारी सुरू आहे। बघा, सन्माननीय राजसाहेबांचं आगमन उद्या या ठिकाणी होत आहे मीरा भाईंदरमध्ये। 8-10 वर्षांत मीरा भाईंदर त्यांचं प्रथमच या ठिकाणी सभा होणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये आणि पुऱ्या देशामध्ये जर सर्व भूतो ना भविष्य असं या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत होणार आहे। प्रत्येक मराठी माणूस मध्ये महाराष्ट्राचे असतील किंवा परप्रांतीय असतील जे महाराष्ट्रावर प्रेम करतात, मराठीवर प्रेम करतात, यांचं सगळ्यांचं उत्साहाचं वातावरण आहे आणि फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जंगी स्वागत होणार। हेच तो नाका आहे ज्या ठिकाणी आपण मराठी माणसाला अपमान झालेला, त्यामुळे ह्या ठिकाणात आम्ही सुरुवात करणार आहोत आणि या ठिकाणी आम्ही स्वागत करून त्यांचे जल्लोषात त्यांचं स्वागत करून
त्या ठिकाणी आमचे जे पक्ष कार्यालयाचं उद्घाटन आहे त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. मला सांगा, या ठिकाणी मराठी मोर्चाला इथे बंदी घातली होती पोलिसांनी, तर त्याच्या परमिशन देण्यात आली आहे का? आम्हाला सगळ्या सर्वांची परवानगी मिळालेली आहे. फायर ब्रिगेड असू दे, नगरपालिका, ट्रॅफिक, पोलिसांची सर्व परमिशनची आम्ही जे प्रक्रिया ती आम्ही पुरी केलेली आहे. आमच्या हातात पेपर आहे आणि पोलिसांचं तेच म्हणणं होतं की शिस्तबद्ध व्हायला पाहिजे. आज याच्या अगोदर मोर्चा जो निघाला तो पण शिस्तबद्धच निघाला असता जर त्यांनी धरपकड केली नसती तर. आणि हा आमचा कार्यक्रम, हा आमचा उद्या दिवाळीचा सण आहे, त्यामुळे इथे कुठे उद्रेक होता कामा नये याची पण आम्ही काळजी घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला आम्ही कळकळीची विनंती करतो, कुठला उल्लटबाजी होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. आणि फार उत्साह आहे, मोठा उत्साह या मीरा भाईंदरमध्ये नागरिकांमध्ये आहे. एवढं तुमच्या माध्यमातून. या ठिकाणी मराठीचा जेव्हा मोर्चा काढण्यात आला होता त्याच्यामध्ये मुस्लिम महिला असतील मोठ्या प्रमाणात दिसत होत्या, उत्तर भारतीय सुद्धा आले होते, असं ख्रिश्चन लोक आले होते, काय सांगाल? बघा तुम्ही, या मीरा भाईंदरमध्ये जे परप्रांतीय लोक राहतात, जे महाराष्ट्रावर प्रेम करतात, मराठीवर प्रेम करतात, मराठी संस्कृतीवर प्रेम करतात, अशी लोक फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या मोर्चामध्ये सामील झालेले. या ठिकाणी मुख्य म्हणजे तुम्ही मी सांगतो तुम्हाला, या ठिकाणी आगरी कोळी बांधव आज ते फार त्रस्त आहेत. त्यांची रोजीरोटी गेलेली आहे, कुठलाही जनप्रतिनिधी त्यांच्याकडे लक्ष घालत नाही, अशी लोक आमच्यामध्ये आलेली. सन्माननीय राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर मीरा भाईंदरमधले आगरी कोळी समाज असतील, कॅथलिक समाज असेल, फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची आम्ही सदिच्छा भेट घेणार आहोत राजसाहेबांची. आणि त्यांची अडीअडचणी ज्या मीरा भाईंदरमध्ये आहेत ते लवकरात लवकर सोडवायचं आम्ही काम पण करू, हे पण तुमच्या माध्यमातून सांगतो. या ठिकाणी आमदार नरेंद्र मेहता यांना आम्ही. आणि आता पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. सह्याद्रीच्या कड्यावरनं फेसाळणारा अस्नीय घारपी मुख्य रस्त्यालगतचा धबधबा पर्यटकांना साथ घालतोय. नीरव शांतता, आल्हाददायक वातावरण आणि हिरव्या गर्द वनराईतील या धबधब्याकडे आता जिल्ह्यातलीच नव्हे तर गोव्यातील पर्यटकांची पावलं सुद्धा वळत आहेत. बांदा दाणोली या जिल्हा मार्गावरील विलवडे तिठा इथून 17 किलोमीटर अंतरावरती हा मनमोहक धबधबा आहे. वैभववाडी तालुक्यातील नापडे धबधब्यावरती उभारण्यात आलेला राज्यातला पहिला काचेचा पूल पर्यटकांसाठी तुर्तास बंद करण्यात आलाय. सार्वजनिक बांधकाम विभागानं हा पूल पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं अपूर्ण असलेली कामं पूर्ण करण्यासाठी बंद केलाय. पर्यटकांनी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय. फ्लाय 91 या कंपनीकडनं 9 जुलैपासून गोवा ते सोलापूर या मार्गावरती विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत या मार्गावरती 1414 प्रवाशांनी हवाई प्रवास केलाय. सध्या पावसाळ्यामुळे सर्वच मार्गासाठी फ्लाय 91 कडनं मॉन्सून ऑफर सुरू आहे. ही ऑफर कंपनीच्या सोलापूरसह इतर मार्गावर देखील सुरू आहे. जळगावच्या बोदवड तालुक्यातील लोणवाडी गावात ग्रामपंचायतीजवळ असलेल्या हौदामध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ साचलंय. या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे गुरांचं आरोग्य धोक्यात आलंय. जळगावच्या यावल रावेत प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय कामबंद आंदोलन केलं. माजी नगराध्यक्षांनी प्रांत अधिकाऱ्यांनाच अरेरावी करत धमकी दिली होती. या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय. माजी नगराध्यक्षांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. साताऱ्याच्या वाईजवळच्या कुसगावमधील मंत्रालयापर्यंतचा लॉंग मार्च काढण्यात आला. गावाजवळ सुरू असलेल्या ब्लॅक जेमस्टोन क्रशर बंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. अहिल्यानगरमध्ये आरपीआय आठवले गटाकडनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. जामखेडच्या सातक इथल्या चेतना सेवा संस्था यांच्या नर्सिंग, फार्मसी आणि पॉलिटेक्निक कॉलेजनं शासनाची दिशाभूल करून बनावट पद्धतीनं 4 वेगवेगळी कॉलेजेस मंजूर करून घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. धाराशिवमध्ये समाज कल्याण विभागाचा भोंगळ कारभार समोर आला. शिंदे समितीनं तपासणी करून मराठा समाज बांधवांना ओबीसीचं प्रमाणपत्र दिलं. एका भावाला कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात आलंय, मात्र तेच पुरावे अमान्य करत दुसऱ्याचा अर्ज नामंजूर करण्यात आला. जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील महिला वॉर्डमधील लिफ्ट 8 ते 10 दिवसांपासून बंद आहे. लिफ्ट बंद असल्यामुळे महिला रुग्णांची गैरसोय होते. दरम्यान याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला पत्र लिहिण्यात आलंय. गोंदिया जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या दरम्यान यात बोगस लाभार्थ्यांनी योजनेत सहभागी होत पैसा लाटल्याचा आरोप झाल्यानंतर शासनानं अशा महिलांचा शोध सुरू केला. त्यानंतर जिल्ह्यातील सुमारे 26,927 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडून दिलाय. सांगलीच्या वसगडेमध्ये शेतकऱ्यांनी थेट रेल्वे रुळावरती बसून आंदोलन केलं. जमिनीच्या मोबदल्यासाठी मागणी करून सुद्धा रेल्वे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. उजनी धरणात सध्या दौंडवरनं 11,000हून अधिक क्युसेकची आवक जमा होतीये. तर धरण सध्या 95% भरल्यामुळे पूर नियंत्रणासाठी उजनीतून भीमा नदीत सोडण्यात आलेला विसर्ग वाढवून तो 15,000 क्युसेक करण्यात आलाय.
सातारा जिल्ह्यामध्ये यावर्षी पर्जन्यमान अधिक असल्यामुळे मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा वेगानं वाढलाय. कोयना धरणात सुद्धा 1.5 महिन्यात जवळपास 63 टीएमसी पाण्याची आवक झाली, तर 3.5 टीएमसी पाणी विसर्गाद्वारे सोडण्यात आलंय. सध्या कोयना धरणात 77 टीएमसी साठा आहे. नागपूर ते नाशिक रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेनं एक खुशखबर दिली आहे. रेल्वे प्रशासनानं ट्रेन ऑन डिमांड योजनेच्या अंतर्गत पुढच्या आठवड्यात या मार्गावरती 2 एकेरी गाड्या चालवल्या जाणार आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वेनं हा निर्णय घेतला असून 23 आणि 24 जुलै रोजी या गाड्या धावणार आहेत. एका बाजूला राज्य सरकार दारूवरती कर लादत असताना दुसऱ्या बाजूला कोल्हापुरातील एका गावानं मात्र गावात कायमची दारूबंदी केली आहे. पन्हाळा तालुक्यातील आंबावडे गावानं महिलांचं मतदान घेऊन दारूबंदी केली. यानंतर महिलांनी गावात जल्लोष केला. यानंतर एक मोठी बातमी आहे. विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असताना तिसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सुद्धा फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता बसवावा असा हट्ट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केलाय. मात्र त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कोणतीही तयारी दाखवली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसंच विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे. मात्र त्यासाठी सत्ताधारी पक्षांचे नेते अनुकूल नसल्याची देखील माहिती मिळते आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गटातील 3 वरिष्ठ आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळते आहे. अजय चौधरी, सुनील प्रभू आणि भास्कर जाधव यांच्यात पक्षांतर्गत स्पर्धा असल्याचं समजतंय. तर तिकडे विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी सुद्धा शिवसेना ठाकरे गटाचे वरिष्ठ आमदार अनिल परब इच्छुक आहेत. मात्र त्यासाठी काँग्रेसचे सतेज पाटील यांचा मोठा दावा असल्याचं महाविकास आघाडीमध्ये बोललं जात आहे. याच संदर्भात अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत. उदय, दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेतेपदावरनं महाविकास आघाडीमध्ये कशी रस्सीखेच सुरू आहे? श्वेता, आपण पाहतोय की पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र अद्याप दोन्ही सभागृहामध्ये कोण विरोधी पक्षनेते असणार त्याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही किंवा त्या संदर्भात पत्र जे आहे ते विधानसभा अध्यक्षांकडे अद्याप देण्यात आले नाहीये. महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष मात्र तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत स्पर्धेमुळे हे पद जे आहे ते रखडत चालले असल्याची माहिती मिळते आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं हे शेवटचं अधिवेशन आहे. त्यांचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यापर्यंत आहे. तोपर्यंत त्यांना त्या पदावरती ठेवायचं की तत्पूर्वीच त्यांना निवृत्त करून त्यांच्या जागी नवीन विरोधी पक्षनेता तिथे बसवतं, या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये देखील मोठी स्पर्धा जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे विधानसभेमध्ये सुद्धा भास्कर जाधव यांचं नाव पुढे करण्यात आलेलं आहे. मात्र त्यांना देखील पक्षांतर्गत काही स्पर्धा जी आहे ती आता येथे जाणवू लागलेली आहे. अजय चौधरी असतील, सुनील प्रभू असतील, यांचा देखील दावा विरोधी पक्षनेते पदावरती आहे. त्यामुळे आता त्यांची निवड तिथे होते का हे आता पाहावं लागणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस देखील त्याचं लेखा समितीमध्ये जी पद आहे ते सोडण्यास तयार आहेत जर का त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळालं तर. मात्र या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांमध्ये एकमत जे आहे ते होताना पाहायला मिळत नाही आहे. तिन्ही पक्षांमध्ये स्पर्धा जी आहे विरोधी पक्षनेते पदासाठी दिसून येत आहे. त्यामुळे आता आज दिवसभरामध्ये काय घडते हे पाहावं लागणार आहे. जर का महाविकास आघाडीकडनं विरोधी पक्षनेते पदासाठी अधिकृत पत्र गेलं तर त्या पत्रावरती विरोधी पक्षनेते पद कोणाला मिळावं, कोणाचं नाव असलं त्याबद्दल अजूनही एकमत होताना पाहायला मिळत नाहीये. बिलकुल उदय, धन्यवाद या माहितीसाठी. त्यामुळे या संदर्भात काय निर्णय त्या पक्षांकडनं घेतला जातोय दोन्ही सभागृहातल्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत याकडे आपलं लक्ष असेल.